आज आपण बघूया तीळ बटाट्यांचा पराठा। त्याच्यासाठी मी इथे अर्धा कप तीळ घेतलेत, खरपूस भाजून घेऊया। सोबतच 2 बटाटे वाफवून घेतलेत। तीळ जास्त भाजायचे नाही, नाहीतर कडवट लागतात। ह्यांना मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। त्यासोबतच एका कढईमध्ये तेल घेऊया आणि फोडणीसाठी त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया। सोबतच आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालून तोही छानपैकी मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आपल्या तिळाची पूड। ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। दुसरीकडे आपण कणिक भिजवून घेऊया। कणकेसाठी गव्हाचं कणिक घ्यायचंय, गव्हाचं पीठ घ्यायचंय। पिठामध्ये थोडंसं मोहन घालून पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। त्याला थोडंसं तेल लावून झाकून ठेवा। आता त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरूया। स्टफिंग भरल्यानंतर छान व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे ही पारी आणि हाताच्या साहाय्याने जे आतलं स्टफिंग आहे ते छानपैकी पसरून घ्यायचं। तर थोडंसं पीठ लावून यांना लाटून घेऊया। एकसारखं लाटायचं आहे, अगदी जास्त जाड किंवा अगदी बारीक किंवा पातळ असं लाटायचं नाहीये। वरतून थोडेसे तीळ घालून घेऊया आणि त्यांनाही लाटून घेऊया। दुसरीकडे तवा गरम करायला ठेवा। तव्यावर तुम्हाला तूप, तेल काही लावलं तरीही चालेल आणि पराठा आपला शेकून घेऊया। एक बाजू छानपैकी शेकून झाली की दुसरीकडे पलटून घेऊया आणि असं करून दोन्हीही बाजू छानपैकी शेकून घ्यायचे। थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊया आणि ह्या पद्धतीने तयार आहे आपला तीळ बटाट्यांचा पराठा, जो अगदी चवीला छान लागतो। तुम्ही दह्यासोबत किंवा दही आणि कांद्याची कोशिंबीर करून ही त्याच्यासोबत खाल्ली तर चवीला खूप छान लागते।